सुरतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. नवजात अर्भक कचऱ्यात फेकून दिल्याप्रकरणी शहाद्यातील तरुणी अटकेत. सुरत शहरातील भीमनगर अंडरपास जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 6 ते 7 दिवसांचे नवजात अर्भक जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उधना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित 19 वर्षीय तरुणीचा शोध घेत तिला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून अटक करण्यात आली. उधना विस्तार में अभी हमें एक अर्ध जली हुई हालत में 5 से 6 महीने की जिसकी एज है उतना एक भ्रूण मिला था जो हाफ बर्न कंडीशंस में मिला हुआ था. जब 112 पुलिस को फ़ोन आया था वहाँ से लोकल, तब पुलिस लोकल जगह पे पहुँच गई और सब तहकीकात कर रहे थे. तब पता चला कि किसी ने ये 6 महीने का जो भ्रूण है उसको कपड़े में लपेट कर कचरे में डाल दिया था. और जो रूटीन कचरा वो लोग जला रहे हैं कॉरपोरेशन की तरफ से, उसी के रिगार्डिंग जब कचरा जलाया था तब वो भी आधा जल गया था और उसी कंडीशन में पुलिस को वो मिला. तब हमने FSL की टीम भी जगह पे स्पॉट पे बुलाई थी और जब CCTV कैमरा चेक कर रहे थे तो पता चला कि जिसको ये बेबी बॉर्न हुआ था 5 से 6 महीने का अर्ध जला कंडीशन में मिला था, वो लेडी महाराष्ट्र की थी. और प्राथमिक चौकशीत प्रेम संबंधातून गर्भधारणा झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. गर्भपातानंतर अर्भक कचऱ्यात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप असून कचऱ्याला लागलेल्या आगीत अर्भक जळून गेले. या प्रकरणी उधना पोलीस अधिक तपास करत असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार. नमस्कार.